मोस्ट पॉवरफुल मोटिवेशन इज तुला तुझी परिस्थिती बदलायची आणि भावा ती बदलायला लागते. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा. तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा. व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन मटेरियल लागते. तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय. टेलिग्राम चॅनलचं नाव DS_YT सर्च करायचं, येऊन जाते. ठीक आहे. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया. मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील. तर चला, जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया. तर चला, व्हिडिओ चालू करूया. तर भावांनो, हा जबरदस्त व्हिडिओ एडिट करायसाठी अलाइट मोशन ॲप लागते आणि हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जे काय आहे ते मटेरियलसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. ठीक आहे. तर चला, मी अलाइट मोशन ॲपला ओपन करून घेतो आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करा. आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क शेक इफेक्ट आहे, डाउनलोड करून घ्या. मटेरियलसुद्धा घ्या. ठीक आहे. तर बीटमार्क काय अशा प्रकारे असेल. तुम्हाला काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ आहे, ठीक आहे, ते ऑडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा. एकदम लास्टला यायचं आहे. ठीक आहे. आणि ऑडिओच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करून एकदम खाली ह्या ऑडिओला सेट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं जे काही ते दिसून जाईल. बघू शकता, अशा प्रकारे मी तुम्हाला एवढासा विषय करून दिलेला आहे. आता फक्त काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि जे काय ते पहिलं आपलं मटेरियल ओपन करायचं. मटेरियलमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचं एवढं जे काही मटेरियल आहे ते दिलं आहे. तर त्याच्यामध्ये जो आपला फोटो आहे, म्हणजे तुम्हाला जो फोटोवरती व्हिडिओ बनवायचा तो फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. नंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं, एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत हा फोटो ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला डायरेक्ट बीटमार्कशी यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बीटमार्क आहेत. तर तुम्हाला काय करायचं, 7.3 सेकंदाच्या बीटमार्कशी यायचं आहे. ठीक आहे. 7.3 सेकंदाच्या बीटमार्कशी आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. हे जे स्प्लिटचं ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून ह्या फोटोला इथं स्प्लिट करून टाकायचं आहे. ठीक आहे. आता ह्या फोटोला स्प्लिट केल्यानंतर आपण जो हा वरचा फोटो आहे, ठीक आहे, बघू शकता, म्हणजे हा वाला, म्हणजे हा. ठीक आहे. ह्या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे साईडला क्लिक करायचं आहे आणि आपण जे PNG लावले होते किंवा सॉन्गच्या वरी ह्याला अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. ठीक आहे. आता एवढंच झाल्यानंतर आता सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं, इथून पुढचे म्हणजे 7.3 सेकंदाच्या पुढे जेवढे काही बीटमार्क आहे त्या बीटमार्कपाशी यायचं, डायरेक्ट फोटोवरती क्लिक करायचं. हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे फोटोचे इथून पुढचे 4 पार्ट होतील. ठीक आहे. बघू शकता, अशा प्रकारे 1 2 3 4. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, आपल्याला यायचं डायरेक्ट 7.3 सेकंदापाशी. ठीक आहे. सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जी काही मी PNG दिले ही PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आता एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायचे. मग ट्रान्सफरवरती क्लिक करायचे आणि ही जी काही PNG आहे ती तुम्हाला इथे अशा प्रकारे खाली थोडं छोटं करू शकता अशा प्रकारे आणि व्यवस्थित इथं अशा प्रकारे ह्याला सेट करून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी इथं PNG सेट करतो. आता ही PNG तर सेट झाल्यानंतर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, नीट लक्ष द्या. तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला ह्या PNGला सुद्धा आपण जे फोटो जिथे कट केला आहे त्याप्रमाणे या PNGला सुद्धा अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. जिथे जिथे बीटमार्क आहे तिथून ह्या PNGला स्प्लिट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. आता एवढासा विषय झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तर तुम्हाला एक विषय करायचा ते म्हणजे काय, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसते. आता फक्त तुम्हाला इथून यायचं बॅक. ठीक आहे. आणि बॅक आल्यानंतर जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करायचा, जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्या. आता जो काय आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे हे कसं एकदम असं आपची असं एकदम जबरदस्त आणि नादगुळा दिसतंय. आता सिम्पली परत अशा प्रकारे बॅक या, शेक इफेक्ट ओपन करून घ्या आणि जो काय आपला दुसरा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटमध्ये येऊन इफेक्ट कॉपी करून घ्या. नंतर काय अशा प्रकारे बॅक या, बीटमार्क ओपन करून घ्या आणि आपल्या दुसऱ्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे हा. ठीक आहे. याच्यावरती मी हा इफेक्ट पेस्ट करतो आणि सेम तुम्हाला हेच पद्धत वापरायची आहे. आता बघू शकता पुढे 1 2 3 फोटो आहेत आणि तुम्ही तर बघू शकता शेक इफेक्टमध्ये सुद्धा गेल्यानंतर इथे 3 इफेक्ट राहतात, 1 2 3. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तिन्ही फोटोवरचे जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोचे इफेक्ट कॉपी करायचे आणि पुढच्या 3 फोटोवरती पेस्ट करायचे. ठीक आहे. सिम्पली इमेजवरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट, अशा प्रकारे बॅक या, बीटमार्क ओपन करून घ्या आणि इथं जो काय आपला तिसरा फोटो आहे, ठीक आहे, बघू शकता हा 1 आणि हा 2. ठीक आहे. तिसऱ्या फोटोवरती मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. आता राहिलेले 2 इफेक्ट सेम ह्याच पद्धतीने ह्या 2 फोटोवरती पेस्ट करून घ्या. ठीक आहे. तर मी करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या. तर मी आपले जेवढे काही इफेक्ट होते ते पेस्ट करून घेतलेलो आहे. बघू शकता सर्व फोटोवरती वेगवेगळे इफेक्ट मी पेस्ट करून घेतलेलो आहे. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. एकदम असं विषय हार्ड पद्धतीने. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, आपण हे जे इफेक्ट लावलो, आता सिम्पली काय करायचं, ह्या फोटोचा इफेक्ट इथून तुम्हाला कॉपी करायचा आहे. आता हा बघू शकता तुम्ही, इथं 4 लेअर आहेत, 1 2 3 4. ठीक आहे. तर ह्या पहिल्या लेअरवरती इथं क्लिक करायचं, इथला इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा
करायचा आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती जो आपण PNG लावला त्या PNG वरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये चेंजेस काय करायचे, हे जे टाईल्सचं जे ऑप्शन दिसतंय ह्याला सिम्पली अशा प्रकारे इकडे स्लाइड करायचं आहे आणि ह्याला रिमूव्ह करून टाकायचं आहे. ठीक आहे, तर सेम हीच पद्धत वापरायची आहे तुम्हाला. आपल्या प्रत्येक फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या इमोजीवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून जे काही टाईल्स आहे ते टाईल्स तुम्हाला इथून रिमूव्ह करून टाकायचे आहे. तर अशाच पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्या. सिम्पली एकदम सोपी पद्धत आहे. सिम्पली इमोजीवरती क्लिक करा, पेस्ट इफेक्ट, टाईल्स रिमूव्ह. ठीक आहे, सेम पद्धत इथं कॉपी इफेक्ट, इमोजी इफेक्ट, 3 डॉट पेस्ट इफेक्ट, टाईल्स रिमूव्ह. ठीक आहे, अशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला डायरेक्ट यायचं 7.3 सेकंदापाशी. ठीक आहे, बघू शकता इथं कुठे गेला विषय गंभीर, गौतम गंभीर. 7.3 सेकंदापाशी या प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि ही जी काही आपली ओव्हरले व्हिडिओची हे बघू शकता अशा प्रकारे आहे ओव्हरले व्हिडिओ. सिम्पली त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करा, वरती 3 डॉटवरती क्लिक करा, फिल कॉम्पोजिशन एरियाचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती पहिला ओव्हरले ओढून घ्या. आता सिम्पली ब्लेंडिंग आणि ऑप्शनमध्ये जावा, लायटरमध्ये जाऊन स्क्रीनवर सेट करून घ्या. साईडला क्लिक करून बॅक या. आता एकदम लास्टला यायचं, एकदम लास्टच्या बेटमार्कशी येऊन पुढचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथून ह्या व्हिडिओचा कट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं व्हिडिओ होऊन जाईल एकदम असं जबरदस्त आणि रापचिक एकदम विषहाट. ठीक आहे, आता सिम्पली या व्हिडिओला काय करायचं, एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी जे वर एक्सपोर्टचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन तुम्ही इथं बघू शकता, सिम्पली याच्यावरती क्लिक करून तुम्ही 720 करू शकता किंवा 1080 करू शकता तुमच्या चॉईसनुसार. ठीक आहे, कोड क्रमाचा ठेवायचा, प्रिंटेड फुल क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करून घ्यायचा आहे. आणि जर व्हिडिओ एक्सपोर्ट करताना काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुम्हाला जे काय प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देतो आणि तुमचा व्हिडिओ एक्सपोर्टिंग करायला जे काय आहे ते थोडीशी मदत करतो. तर चला भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.